लागले. या इंद्रजिताच्या घरी गेले पण त्या ठिकाणी सीता भेटली नाही. पण हनुमंताच्या मनात पक्क झालेलं होतं की सीता माता ही या लंकेच्या ठिकाणी आहे. मग या इंद्रजिताच्या घरी नाही असा विचार केला आणि इंद्रजिताच्या घरून निघाले. त्यावेळेस या कुंभकर्णाच्या घराच्या जवळ आलेले आहेत. दीर्घकरिता महाघोर नांदे कोंदलांबर शंख केलियानी समोर कानी उत्तर पडना. आलेले आहेत. या कुंभकर्णाच्या घरापाशी आल्याबरोबर मध्ये येऊन पाहिलं तर लांब सडक मोठा भला मोठा राक्षस झोपलेला दिसलेला. दीर्घ श्वास तो घेऊ लागलेला आहे आणि त्या श्वासामध्ये तो भला मोठा राक्षस पडलेला आहे. हनुमंताला पाहिल्याबरोबर आश्चर्यचकित हनुमंत झालेले आहे. श्वासाच्या वासाच्यावती शतानुशत पडले वस्ती निर्गम नाही तळमळती मोसे अरडती त्या माझी. काय झालेलं आहे? हनुमंताला पाहू लागले तर कुंभकर्ण झोपलेला आहे. त्याचा दीर्घ असा श्वासोच्छ्वास चालू आहे. त्या श्वासावाट असंख्य अशा हत्ती घोडे म्हैस बैल मध्ये जाऊ लागले, बाहेर येऊ लागले, मध्ये जाऊ लागले, बाहेर येऊ लागले. ज्यावेळेस त्यांना श्वास घेऊ लागला त्यावेळेस ते मध्ये जाऊ लागले आणि हे जे म्हैस घोडे होते ते या पोटामध्ये या कुंभकर्णाच्या जाऊ लागले आणि परत बाहेर येऊ लागलेले या हनुमंतानं पाहिलेले आहे. दोन्ही नसा पटरंगी सगळे कळपार गती करी त्यांचा निर्गम नाही बाहेरी प्राणी मारती प्राण्याचे. प्राणी काय करले? पोटामध्ये जाऊ लागले. ज्या स्पीडने गेले त्या स्पीडने मध्ये गेल्यानंतर बाहेर निघता येईना त्यांना. त्यामुळे जी म्हशी असतील, जी बैल असतील, जे घोडे असतील ते मधल्यामध्ये भांडण करू लागले आणि एक श्वास बाहेर फुसकारे टाकल्याबरोबर ते बाहेर येऊ लागले. त्यांचा श्वासोश्वास कोंड्यासारखा जाऊ लागला. काही मरून बाहेर येऊ लागले तर काही जिद्दच प्राणी या कुंभकर्णाच्या पोटातून बाहेर येऊ लागलेले आहेत. गाई म्हशी बैल घोडी श्वासोच्छवासी मुंगरडी नील सूर्या नाक रगडी मारती क्रीडा प्राण्याच्या. पोटात गेल्याच्या नंतर क्रीडा खेळाय भांडण करू लागले. तर जे बैल जाते किंवा म्हशी जाऊ लागले पोटामध्ये या कुंभकर्णाचा श्वास वाटत त्यावेळेस ते मध्ये जाऊन भांडण करू लागले. नाकावाट रगडू लागलेले आहेत आणि रगडत रगडत हे बाहेर प्राणी येऊ लागलेले आहेत. हनुमान म्हणे आपल्या चित्ती जे रचली त्यांची मूर्ती ते आळस नाही प्रजापती अमुक माती रचिली. हनुमंताने विचार केला, पुढे पाहू लागलेले तर काय म्हणजे ब्रह्मांड, काय हा राक्षस असेल, कसला झोपला असेल, कसली याची झोप असेल, किती झोपतो आणि काय या प्राण्याची अवस्था करतो. अशा ठिकाणी ते सीता राहू शकत नाही. कसा असेल म्हणजे आणि कसं नाही असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. बाबर जोड्या अति विशाळ तैसे भाले आणि याळ अंगीची रामे जैसी शीळ दात विक्राळ कतले. बघू लागले हनुमंतराया या कुंभकर्णाकडे पाहू लागले. दात कसे आहेत त्याचे विक्राळ आहेत. नाक कसं आहे? भलं मोठा आहे. त्या नाकावाटात जे केस असतात ते केस कसे आहेत? एखाद्या भाल्याप्रमाणे आहेत आणि ती भाल्याप्रमाणे केस असलेले जे जनावर बाहेर येऊ लागले त्यांना ते लागू लागलेले आहेत. जी दात आहेत त्या 11 दिसू लागले आहेत. एकदम त्या दातावर काजळी पसरलेली ही हनुमंतराया पाहू लागलेले आहे. शेवाळले दिसती दहन कदान करी दातवन देखुनिया त्यांचे वदन आले वमन हनुमंता. हनुमंतराया बघू लागलेले आहेत. काय याचं मुख काय याचे दात म्हणले. 6 महिने कुठं झोपणं असतं का? आपण एक दिवस जर दात नाही घासले तर किती वास होतो. मग 6 महिने हा झोपीमध्ये आहे. याच्या दाताकडे पाहिलं तर काय नुसतं शेवाळ झालेलं दिसतं. कितीतरी दुर्गंधी येऊ लागलेली आहे. त्यामुळे हनुमंतरायाला उलटी येऊ लागली. ते वास आणि या दाताची दुर्गंधी पाहून उलटी येऊ लागली हनुमंताला. येथे आली याची रघुनंदन याची पाचवी अंगवण प्रथम याची माझे रण केला पण हनुमंते. हनुमंतरायाला पण केलेला आहे. काय म्हणला दाता म्हणे एवढा मोठा आहे ना ही झोपू द्या म्हणजे याला. पण ज्यावेळेस माझे प्रभू श्रीराम या ठिकाणी येतील आणि ह्याच्याकडे पाहतील एवढं मोठं शरीर आहे ना त्याचं शरीर एका झटक्यामध्ये उचलून फेकतील. कवा ह्याचा प्राण घेतील आणि कवा नाही हे सांगणार नाही. हे माझं वचन आहे म्हणजे याला प्रभू श्रीराम आल्याच्या नंतर याच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती सामर्थ्य आहे ते प्रभू श्रीराम पाहतील असं म्हणू लागले आहे. देखोनी त्याची देहस्थिती कंटाळाला स्वयं मारुती येथे कैची सीता सती म्हणून चित्ती त्रासला. बघू लागल्या त्या कुंभकर्णाचं शरीर बघितलं 11
बघितले, मुखवटा बघितला, त्याचे नाक बघितलं, सगळं उलट्या येऊ लागल्या आहेत त्या ठिकाणी. तेव्हा हनुमंतराय म्हणला या ठिकाणी सीता कधीच असू शकत नाही. किती घाणेरडा आहे हा, किती याचं शरीर आहे, काय याचे दात आहे, मग याच्या या बोनामध्ये याच्या घरामध्ये सीता माता असू शकत नाही. आपण दुसरीकडे जावं असा विचार हनुमंतराय करू लागले. अति त्रासे उद्वेग झाला, अत्यंत खेदे खिन्न झाला, ब्राह्मण जन्म हा पावला, व्यर्थ गेला निंद्रेने. हनुमंतराय दुःख वाटू लागलाय. काय म्हणले, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, काय देवाने याचं भाग्य केलं असेल, कसं याचं शरीर असेल, विचार केला नसेल का त्यावेळेस देवाने याला शरीर एवढं देताना. यानं ब्राह्मण कुळामध्ये जन्मला पण याचा काही उपयोग केला नाही, असं याचं शरीर आहे. म्हणून हनुमंतराला दुःख वाटू लागलं आहे. या ठिकाणी आपण एक क्षण न थांबता इथून निघून जावं असा विचार हनुमंतराय करू लागले. अर्धे आयुष्य हातवाती, बळाची हिरोनी नेली राती, जागा दारिया स्त्रिये रती, कामाशक्ती कामाची. काम आसक्ती कामाची. हनुमंतराय सांगू लागले की अर्ध आयुष्य कुठं याचं झोपीमध्ये आहे, उरलेलं थोडं आयुष्य खाण्यामध्ये जाणार आणि बाकीचं जे आयुष्य राहिले ते काय करणार, स्त्रीच्या समागमामध्ये जाणार. ह्याचं आयुष्य पूर्ण या ठिकाणी नरकवासना आहे, काहीच कामाचं आयुष्य नाही, असं या कुंभकर्णाला हनुमंतराय म्हणू लागले. कुटुंब चिंता बैसली चित्ती, ते तवना सोडी कल्पाती, आयुष्य गेले याची रीती, द्रव्य शक्ती अतितृष्ण. द्रव्य शक्ती अतितृष्ण ह्याचे काय म्हणले, फक्त खाणं पिणं झोपणं आणि पैसा हे जमा करणं. ह्याच्यामध्ये जसं कुटुंबाचं आयुष्य कुटुंब करता करता जसं आयुष्य खर्च होतं तशा प्रकारे ह्याचं आयुष्य कशामध्ये जाऊ लागलंय, झोपीमध्ये, खाण्यामध्ये आणि स्त्री शक्तीच्या समागमामध्ये ह्याचं आयुष्य या ठिकाणी संपू लागलंय. ह्यानं काहीच कामाचं नाही, जन्माला येऊन त्याचा उपयोग नाही, अशा हनुमंतराय या कुंभकर्णाविषयी बोलू लागले. भोजन शयन द्रव्य शक्ती, जन नागवले याची रीती, कुंभकर्ण नागविला सुषुप्ती, सीता सती येत कैची. जसे लोक आपल्या संसारामध्ये मग्न असतात, आपला संसार आपलीच लेकरं आपलीच बायको एवढ्यामध्ये जसे राहतात आणि त्यांचं आयुष्य जसं खर्च होऊन जातं, कुठेही रामनाम नाही, कुठेही भक्ती नाही, कुठेही भजन नाही, फक्त आपला संसार आणि आपण जसं लोक करतात तशाच प्रमाणे या कुंभकर्णाचं आयुष्य फक्त स्वतःच्या कामामध्ये आणि झोपण्यामध्ये खाण्यामध्ये व्यर्थ घातलेला आहे, असं या कुंभकर्णाविषयी बोलू लागलेले. तेथुनी करुणी उड्डाण, देखिले विभीषणाचे भुवन, तके पताका वृंदावन, हरी कीर्तन रामाचे. हनुमंतराय बघू लागले त्या कुंभकर्णाकडे किळस आलेला, राग आलेला आहे, तर एक क्षण न थांबावं अशी त्यांची अवस्था झाली. त्यावेळेस तिथून उड्डाण मारला, आता इथं थांबण्यात माझा नाही म्हणजे उड्डाण मारला आणि ज्यावेळेस जाऊ लागले त्यावेळेस कुठे गेले, या विभीषणाचं घर त्यांना दिसलेलं आहे. काय आहे तिथं, पताका लावलेली आहे. कोणत्या कोणत्या पताका लावल्या आणि कोणत्या नाही ते ऐका. टाळ घोष मृदंग वेळी, नैराश्य निधडा वैष्णव बळी, नामा सरसी वाजवी टाळी, सुख समेळी डुलत. सुख समेळी डुलत. कोण, विभीषण त्या ठिकाणी पाहू लागले. विभीषणाला पाहिलं हनुमंतरायानं, तिथं टाळ मृदंगाचा आवाज चालू आहे, गजर चालू आहे, भजन चालू आहे. ही ज्यावेळेस हनुमंतरायाला पाहू लागले आहे, समोर कोण आहे, विभीषण आहे. विभीषण राम नामामध्ये तल्लीन झालेला आहे, त्या भजनामध्ये तल्लीन झालेला हनुमंतराया पाहिले आणि त्यांच्या मनाला समाधान वाटू लागलेलं आहे. कीर्तन सुखे सुखावले, आपणिया विसरले, परमानंदे तृप्त झाले, गाऊ लागले रामगुण. रामाचे गुण कोण, हा विभीषण गाऊ लागलेला आहे. रामाच्या नामामध्ये तल्लीन झालेला आहे, भजन चालू आहे, मृदंग चालू आहे, कीर्तन चालू आहे. आपण कोण आहोत, या ठिकाणी काय करत आहोत, राम कोण आहे याचं कसलंही भान या विभीषणाला त्या ठिकाणी नाही. तो राम नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला हनुमंतराया पाहू लागलेले आहे. निरपेक्षी निचक्षण, श्रुती उपरमे सावधान, श्रीराम सगुणी निर्गुण, करती कीर्तन ते ऐका. श्रीराम कसे सगुण आहेत, निर्गुण आहेत, काय आहेत आणि काय नाही हे सगळं कोण म्हणू लागलंय, विभीषण आपल्या भजनामधून गाऊ लागलेला आहे. हे सगळे ऐकू लागलाय हनुमंतराया आणि हनुमंतरायाला सुद्धा आनंद वाटू लागलाय. तोही राम नामाचा जप ज्यावेळेस भजन चालू होतं त्यावेळेस त्यांच्या नामामध्ये तल्लीन हनुमंतराया सुद्धा झालेले आहे. श्रीरामे धर्म
सगळ्या जगाचे पालन करता. कशामध्ये आहेत? वारा म्हणलं तरी राम आहे, ऊन म्हणलं तरी राम आहे, सूर्य म्हणलं तरी राम आहे आणि रात्र म्हणलं तरी राम आहे. सगळ्यामध्ये मिसळणारे जे आहेत ते फक्त राम आहे. सगळं राममय या विभीषणाच्या घरामध्ये ज्यावेळेस भजन होतं त्यावेळेस सगळं राममय झालेलं हनुमंतराय या ठिकाणी पाहू लागलेले आहे. राम मनाचे उन्मन, राम चिंताचे चैतन्य घन, राम बुद्धीचे सज्ञान, राम परिपूर्ण परब्रह्म. राम परिपूर्ण आहेत, परब्रह्म तेच आहेत, करता करिता तेच आहेत. जी बुद्धी आपल्याला देणार कोण आहे तर प्रभू राम आहे. काय आपण फक्त नाटक करणारे आहोत, करता करिता सगळे प्रभू श्रीराम आहेत. मग या ठिकाणी कसलीच कमतरता नाही. दोघही हनुमंतराया सुद्धा तिथं बघू लागलेले आहेत आणि हा जो भाऊ आहे तो सुद्धा त्या ठिकाणी राम नामामध्ये तल्लीन झालेला पाहू लागलेले आहे. राम जन्मी सावरी, राम सभाय अभ्यंतरी, राम परमात्मा श्री हरी, जगत उद्धारी श्रीराम. स्थावर असेल किंवा जंगम असेल, कोणतीही मालमत्ता जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कोण आहे? फक्त राम आहे. आपण कोण आहोत? फक्त नाटक करणारे आहोत. श्वास घ्यायचा किंवा सोडायचा हे फक्त रामापाशी आहे. ज्यावेळेस आपला हात काम करतो फक्त राम नाम त्याच्यामध्ये आहे म्हणून. ज्यावेळेस हातामध्ये राम राहायला गेला तेव्हा हात उचलू शकतो का? नाही. तशाच प्रकारे जे आहे सृष्टी भूतल सगळं काही राम आहे. रामाच्या व्यतिरिक्त काही नाही. हे सगळं हनुमंतराय या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. देखोनी कीर्तनाची बडी, हनुमंता अत्यंत आवडी, रंगी घालून या वेडे उडी, गुप्त गडबडी नाचत. हनुमंतराय पुढे पाहू लागले तर विभीषण गाऊ लागलेला आहे, भजन चालू आहे, राम नामाचा सगळा जप त्या ठिकाणी चालू आहे. ज्यावेळेस वाजू लागलेले आहेत टाळ मृदंग त्यावेळेस सगळे नाचू लागले आहेत. त्याच डोलामध्ये हनुमंतराय सुद्धा नाचू लागले, डोलू लागले. पण कसं? सूक्ष्म रूप धरून कोणालाही दिसणार नाही. मग त्या रामनामामध्ये स्वतः हनुमंतराय सुद्धा डोलू लागलेले आहे. रंगी नाचता हनुमंत, रंगी ओसंडला परमार्थ, तेने विभीषण मूर्छित, परम भक्त परमार्थी. और रंगी ओसंडले तर जसं रंगामध्ये मिसळला जातो तसं हनुमंतराया या विभीषणाचं ज्यावेळेस भजन कीर्तन चालू होतं त्याच्यामध्ये हनुमंतराया मिसळलेले आहेत आणि तल्लीन होऊन नाचू लागलेले आहेत. त्यावेळेस विभीषणाला सुद्धा पाहायला लागलाय आणि विभीषणाला पाहिल्याबरोबर विभीषण तल्लीन झालेला आहे रामनामामध्ये आणि रामनाम करत 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 हा विभीषण मूर्छापन्न पडलेला आहे. हनुमंता सोय दर्शन, नाटवे देवमान, विभीषण मूर्छापन्न, आपणा विसरला. हनुमंतराय काय करलाय? नाचू लागले तर गाऊ लागलेले आहेत. आपण कोण आहोत, कशासाठी आलेलो आहोत, इथं काय काम आहे हे काही हनुमंतराला आठवत नाही. हनुमंत राम नामामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि या विभीषणासोबत नाचू लागले. विभीषण तर मूर्छात येऊन पडलेला आहे. अशी अवस्था हनुमंताची आणि या विभीषणाची झालेली आहे. दोघांची ओळखी नसता, दोघा भेटी गोष्टी न होता, दोघा झाली एकात्मता, श्रीराम कथा कीर्तने. नाथ महाराज सांगू लागले तर हनुमंताची आणि विभीषणाची काही ओळख होती का? कसलीच ओळख नव्हती. काय पाहिलं होतं का? पाहिलेलं नव्हतं. पण एकरूप केव्हा झाले? ज्यावेळेस राम नामाचं त्या ठिकाणी जप चालू होता, भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं. फक्त राम नामामुळे हे दोन संत एका ठिकाणी झाले आणि दोघही एक रूप होऊन दोघही त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत. हरी कीर्तन ते स्वकर्म, हरी कीर्तन ते स्वधर्म, हरी कीर्तन प्रेम परम, जे परब्रह्म प्रापक. हरीचं कीर्तन करत असताना स्वतःचं काम काय आहे? त्यामध्ये तल्लीन होणं. भजन असलं, भजनामध्ये जाणं आणि त्याच्यामध्ये रममान होणं. हे दोघही या प्रभू श्रीरामाच्या भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि दोघही त्या ठिकाणी नाचू लागले आहेत असं ग्रंथकर्ता एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे. विभीषणाचे भुजे प्रती दिग्विजय श्रीराममूर्ती, ते देखुनिया मारुती परम प्रीती सुखावे. मारुतीराय काय केलंय? सूक्ष्म रूप धरून त्या ठिकाणी आहेत. पण ज्यावेळेस विभीषणाला पाहिलेलं आहे, पाहिल्याबरोबर विभीषणाच्या दंडाकडे या हनुमंताची दृष्टी गेली आहे. त्यावेळेस दिग्विजय असणारे प्रभू श्रीराम त्यांची मूर्ती जी आहे
ची स्थापना आपण जसं गोंदतो तसं या विभीषणाच्या खांद्यावर गोंदलेलं या हनुमंतरायानं पाहिलेलं आहे. विभीषण श्रीराम भक्त हनुमान नांद ते नाचत भावे भारता श्री रघुनाथ नित्य मुक्त विभीषण. मग काय ज्यावेळेस हनुमंतरायानं पाहिलं विभीषणाकडे, अरे हे तर म्हणजे आपल्याच प्रभू श्रीरामाचा सेवक आहे, त्याच्या हातावर प्रभू श्रीरामाचं चित्र आहे, मग हा रामाचाच भक्त आहे. मग तर काय आपल्याला या ठिकाणी काहीच कमी नाही. म्हणजे आता एवढं आपण फिरलो पण आपल्याला कुठेही काही दिसलं नाही, पण या ठिकाणी आपल्याला हा विभीषण दिसलेला आहे. मग याच ठिकाणी आपल्याला राहायला कसलीच अडचण नाही. किती दमलेला होता अगोदर फिरून, पण ज्यावेळेस या विभीषणाच्या घरामध्ये आलेले आहे त्यावेळेस समाधान वाटू लागले आहे. आता या ठिकाणी आपण विश्रांती घ्यावी अशा हनुमंतरायाला वाटू लागलेला आहे. राक्षसा श्रीरामाची भक्ती हरिके परमे मारुती रामे रावणाची केली शांती राज्य प्राप्ती विभीषणा. लगेच विचार केला विभीषण या ठिकाणी आहे म्हणले, खरोखर आता आपल्याला या ठिकाणी बाकी काही विचारायची गरज नाही. म्हणून इथलं जे राज्य आहे हे राज्य कुणाला द्यायचं, या विभीषणाला द्यायचं. इथं फक्त राम नामाची कीर्ती करायचे, रामाचं राज्य या लंकेमध्ये आणायचे. मग कसं आणायचे, हा विभीषण राम भक्त आहे, यालाच या गादीवर बसवायचं आणि या ठिकाणी राम राज्य तयार करायचं असं हनुमंतरायाला वाटू लागलेलं आहे. माझ्या श्रीरामाची भक्ती राज्य करता नित्य मुक्ती असता श्री पुत्र संतती भक्ती मुक्ती भंगेना. माझे प्रभू कोण आहेत, श्रीराम आहेत, आणि त्यांचं ज्यावेळेस राज्य या ठिकाणी येईल त्यावेळेस भक्ती मुक्ती मिळाल्याशिवाय कसलीच राहणार नाही. कुणाची जरी राक्षस जरी असले आणि या राक्षसांना जर राम नामाचा जप केला, राम नाम जर मुखात केलं तर त्यांना मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग या ठिकाणी या विभीषणाला जर आपण या गादीवर बसवलं तर याच्या लेकरासहित बायकोसहित आणि याच्या कुलाचा उद्धार या प्रभू रामाच्या नामामुळे झाल्याशिवाय राहणार नाही अशा हनुमंतराया म्हणू लागलेले आहे. हनुमंते केला पण रामे मर्दिलिया रावण लंकापती विभीषण हे शुभ चिन्ह सत्य माझे. हनुमंतराया म्हणला तर कोण आहे माझं वचन आहे माझं मी ठामपणे सांगतो म्हणले की ज्या वेळेस या रावणाचा वध प्रभू श्रीराम करतील आणि त्याच्यानंतर या लंकेचा राजा या विभीषणाला करायचं आहे, हे माझं वचन आहे. म्हणजे हेच प्रभू श्रीराम करणार, दुसरं काही करणार नाही, मी सांगतो म्हणजे हे ठामपणे तुम्ही जाणून घ्या असा हनुमंतराय आपल्या मनाला विचार करू लागलेले आहे. जेथे श्रीरामाची भक्ती तेथे आहे श्रीराम शक्ती राम राज्य लंके प्रती सीता सती येतांची देख. जिथे राम नामाची भक्ती आहे त्याच ठिकाणी रामाची शक्ती आहे, तिथं काही कमी पडणार नाही. मग इथं तर काय विभीषण सगळे रामाचीच भक्ती करू लागलाय, विभीषणाशिवाय दुसरा कोणीही इथं नाही. मग विभीषण ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस विभीषणाचंच राज्य या ठिकाणी होईल आणि रामाचं राज्य जसं राहतं तशाच प्रकारे या लंकेवर राम राज्य येईल ज्यावेळेस विभीषणाला या गादीवर बसवू त्यावेळेस असं म्हणलं गेले आहे. जेथे निघाली राम शक्ती तेथेची मुक्ती तेथेची मुक्ती राम राजाची ऐसी स्थिती केला मारुती निश्चय केला मारुतीरायानं म्हणले हेच आहे म्हणजे मी जे आज सांगतो तेच होणार आहे. म्हणजे जिथं रामाची शक्ती असेल तिथंच म्हणजे जिथं राम राज्य असेल तेच सोयीस्कर होईल. आपला काय करायचंय, फक्त राम राज्य या ठिकाणी आणायचं आहे. कुणालाही विजा करायची नाही, जे राम करतील ते सर्व काय घटित या ठिकाणी होणार आहे. मग रामाला ज्यावेळेस या रावणाचा वध होईल त्यावेळेस हेच होणार आहे. मी आज या ठिकाणी वचन देतो प्रभू श्रीराम हेच करणार आणि हेच होणार आहे असं हनुमंतराया म्हणू लागलेले आहे. सीता आगमन लंके प्रती रावणाची मरण मुक्ती विभीषणा राजा प्रती केला मारुती निश्चय. मारुतीरायानं निश्चय केलेला आहे. सीतेला या रावणानं आणलंय का आणलंय म्हणले, पण या रावणाचा उद्धार सीता मातामुळे होणार आहे. रामाच्या हातून रावणाला मरण होणार आहे, रावणाची मुक्ती मिळणार आहे आणि या गादीवर हा विभीषण बसणार आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही अशा हनुमंतराया म्हणू लागलेले आहे. मागील श्रम खेद उपहाती येथे आली झाली शांती धन्य वैष्णवांची संगती महिमा किती मी मानू. धन्य वैष्णवाची संगती कुणाला झालेली आहे, हनुमंताला झालेली आहे. माग
याच्या मागे मी ज्यावेळेस त्या समुद्र उल्लंघन करून या ठिकाणी आलो, किती श्रमलो म्हणजे किती दमलो, मला खूप असं थकवा आला, पण मला कुठेही आराम करू वाटलं नाही. कारण का तर माझा निज सखा कुणीही भेटला नव्हता आतापर्यंत. आता हा विभीषण या ठिकाणी भेटलेला आहे आणि तो रामाचा भक्त आहे. आता मला या ठिकाणी शांती वाटू लागली आहे, समाधान वाटू लागलं आहे, असे हनुमंतराय बोलू लागलेले आहे. संत संगे निरसे भ्रांती, संत संगे जड उद्धरती, संत संगे ब्रह्म प्राप्ती, नित्य मुक्ती सत्संगे. नित्य मुक्ती सत्संगे. ज्या वेळेस हरिनामाचा जप असेल आणि सत्संग त्यांचा घडेल, त्याच वेळेस आपल्याला सुद्धा मुक्ती मिळते. त्याच्याशिवाय आपल्याला सत्संगाच्या सोबत राहिल्याशिवाय मुक्ती आपल्याला मिळणार नाही, असा हनुमंतराय बोललेले आहे. संत चरणीचे रज कारण, हनुमान बंदी पयापन, चरण रजी घाली लोटांगण, परम पावन पदरज. हनुमंतराय लंकेला किती वेळ झाला आले आहेत, पण कुणालाही शरण गेलेत का? कुणालाही नाही. पण ज्यावेळेस राम भक्त विभीषण या ठिकाणी पाहिलेला आहे, त्यावेळेस हनुमंतराय बोलले खरोखरच हा विभीषण धन्य आहे. धन्य. ज्यावेळेस या संतांकडे पाहिलं जातं, त्यावेळेस त्यांच्या पायाची माती सुद्धा आपल्याला कमी पडते. म्हणून हनुमंतरायानं या विभीषणाविषयी बोलायला चालू केलं आहे की यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावल्यानं या ठिकाणी आपण पावन होतो, आपल्याला मुक्ती मिळते. असा हा विभीषण या ठिकाणी आहे, अशा हनुमंतराय म्हणू लागलेली आहे. चरण रज स्नाना पुढे, तीर्थ मात्र देवा पुढे, चरण रजे मुक्ती जोडे, ब्रह्म आतुडे पदरजे. काय बोलणार तर ज्यावेळेस आपण तीर्थ करत जातो, त्या तीर्थामधून सुद्धा पुण्य प्राप्त होणार नाही, जेवढं या राम भक्ताच्या सेवकाच्या पायाचं पाणी ज्यावेळेस आपण आपल्या त्या पाया पाण्यानं आंघोळ करू, त्यावेळेस आपण पवित्र होतो. तेवढं तीर्थामुळे सुद्धा होणार नाही, असा हनुमंतराय दृष्टांत देऊन बोलू लागलेले आहे. विभीषणाच्या भवनाप्रती, हनुमान पावला सुख विश्रांती, भगव भक्त ते जेथे भेटती, ब्रह्मनिवृत्ती अकल्प. भगवत भक्त जेथे भेटती म्हणजे भक्त ज्या ठिकाणी भेटत त्या ठिकाणी भक्त विश्रांतीला जाऊ शकतो. कुठेही जाऊ शकतो का? जो सोयरा असेल, जो सगळा असेल, जशी संगत घडल त्याच ठिकाणी माणूस विश्वास करू शकतो. एवढ्या लंकेमध्ये संगत करण्यासारखा माणूस कुणीही भेटलेला नव्हता हनुमंताला. पण ज्यावेळेस विभीषणाची भक्ती पाहिली, त्याचा रामाविषयी प्रेम पाहिलं, त्यावेळेस हनुमंताला सुख वाटलेलं आहे. आता आपण याच ठिकाणी आपण विश्रांती घेऊ, असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. आरती स्वार्थी परमार्थी, गेली या भक्त भवना प्रती, त्याचे निसंगे सुख प्राप्ती, ब्रह्मनिवृत्ती अकल्प. आणखी काय सांगू लागले तर स्वार्थ असेल, कोणताही स्वार्थ असेल, द्रव्याचा असेल, देण्या घेण्याचा असेल किंवा आणखी कोणत्या गोष्टीचा असेल, ज्यावेळेस आपण संतांच्या समागमामध्ये आपण जातो त्या कारणामुळे त्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो, असा हनुमंतराय या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. एका जनार्दना शरण, गुरुनी देखिल्या भक्त भवन, हनुमान झाला सुख संपन्न, समाधान जीव शिवा. समाधान वाटू लागले हनुमंतरायाला, त्यांच्या जीवाला समाधान वाटू लागले. खरोखरच आपण विभीषणाला पाहिला, विभीषण हा भक्त आहे. त्याला ज्यावेळेस हनुमंतराय पाहू लागले, त्यावेळेस हनुमंतरायाच्या मनामध्ये समाधान वाटू लागले. या ठिकाणी विभीषणाशिवाय दुसरा राम भक्त कुणीही नाही, असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. प्रत्यक्ष झाली या भक्त भेटी, त्याची पुसता गुह्य गोष्टी, परमानंदी पडली मिठी, धन्य सृष्टी हरिभक्त. धन्य सृष्टी हरिभक्त. हनुमंतराय म्हणले खरोखरच एखादा संत जर आपल्याला भेटल तर त्याच्यासोबत आपण गुज गोष्टी करण्यामध्ये जो आनंद असतो तो इतरांमध्ये नसतो. मग हा विभीषण आपल्याला भेटलेला आहे. आता आपलं जे काय म्हणणं असेल, जे काय बोलणं असेल, हे सगळं आपण या विभीषणासोबत करण्यासाठी काही अडचण नाही. धन्य ही सृष्टी, या सृष्टीमुळं, या घरामुळं मला विभीषण भेटलेला आहे, म्हणून धन्यता आपल्या जीवाला हनुमंतराय म्हणून लागलेले आहे. एका जनार्दना विनंती, शोधू जाता सीता सती, विभीषणाच्या भवनाप्रती, सुख संपत्ती मारुतीची. एका जनार्दन स्वामी काय सांगू लागले एकनाथ महाराज, हनुमंतरायाला ज्यावेळेस या विभीषणाची भेट झाली, विभीषणाला पाहिलं आहे, त्यावेळेस या हनुमंताला सुद्धा सुख वाटू लागलं आहे.
मग आता इथून पुढे ज्यावेळेस सीता मातेचा शोध करण्यासाठी हनुमंत निघालेले आहेत त्यावेळेस खरोखरच हनुमंत इथं थांबलेले आहेत या विभीषणाच्या घरामध्ये थांबलेले आहेत त्याच्यामुळे सुख संपन्न सदृढ असे हनुमंत या ठिकाणी झालेले आहे स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एका कार्तिकाया सीता शोधनम नाम तृतीयोऽध्याय पुंडरी गोवर्धनी ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुखदेव राम महा गाई गोपचार विपरा संध्या वंदना विपरा संध्या वंदना आपुलिंगा पूजन होय साधु दर्शना जय देव बोलती सुशब्द जना बोलती सुशब्द जना योगायोगी राज करू रघुनंदना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न धनवर विद्ये माझे शोभे रघुनंदना जय देव बोलती सुशब्द जना बोलती सुशब्द जना योगायोगी राज करू रघुनंदना कौशल्या सुमित्रा वाढीती रामाची उभा भानुदास गुणगात सीतेसी जय देव बोलती सुशब्द जना बोलती सुशब्द जना योगायोगी राज करू रघुनंदना सत्राने मुक्ताने भूकार वदनी कैडमळ कोमंडळ सिंधुमळ गगनी काळे ब्रह्मांड भागे त्रिकोणी सुवर्णी चाचर झाल्या त्यापणी जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद विकृतंता जय देव दुर्या पाताळ विला प्रतिशब्द धरला धनीधर मांडीला केद कडाले पर्वत समुच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद विकृतांता जय देव हरी मंगन वंदन चरण पळन पाहिन तुझे हे हरिंगन आनंद पूजन भावे वाळीन बनिनामा पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुखदेव राम महारुद्र हनुमान की जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय
बसाय दाने एकाची व्यंकटी सांडो तया सतकर्मेणी वाढो भूता परस्परे पुरो मजगरीवाची विकाची तिणतावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो देवांची तो देवाओ आणि जात वर्षके सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेटो तया भूता सदा कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती अर्णव पियुषांची चंद्रने जे आरांचन मार्तंडती तापहीन हे सर्वाई सदा सज्जन सुरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी वजिरादी पुरकी अखंडित आणि ग्रंथ वजिरे विशेष लोकीये श्रोताद्रच विजय होवाळी एक मने श्री विश्वेश्वराहो होईल दान पसाहो हे निवरे ज्ञान देव सुखिया झाला हे निवरे ज्ञान देव सुखिया झाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चढेने बोलतो वचने भाविका तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय।